बीड जिल्ह्यामध्ये पिंपळनेर म्हणून गाव आहे आणि या पिंपळनेर गावामध्ये 6 शेतकऱ्यांनी तब्बल 50 एकर क्षेत्रावर सघन कापूस लागवड केलेली आहे. सघन कापूस लागवड म्हणजे HDPS हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम. ही जी सघन कापसाची लागवड आहे ती शेतकऱ्यांनी कशी केलेली आहे, त्याचं अंतर काय आहे, त्याचं मशागत पद्धती कशी आहे ते आपल्याला शेतकऱ्याकडून जाणून घ्यायचे आहेत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोटे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे. सघन कापूस लागवडीचा जो मुख्य उद्देश आहे ती आपली लागवड पद्धतीमध्ये बदल करून जी झाडाची संख्या आहे प्रति एकरी कापसाच्या ती वाढवायची आणि त्या कापसाचं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे. आपली जी पारंपरिक पद्धत आहे ती जास्त अंतरावर कापसाची आपण लागवड करतो आणि प्रति एकरी झाडाची संख्या कमी बसल्यामुळं आपल्याला प्रति एकरी कापसाची जी उत्पादकता आहे ती कमी येते, उत्पादन कमी येतं. सघन कापूस लागवड पद्धतीमध्ये प्रति एकरी कापसाची जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं आपल्याला उत्पादन पण जास्त मिळतं. मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते 3 फूट 2 ओळीमधलं अंतर आहे आणि 2 झाडामधलं अंतर फक्त अर्धा फूट आहे, म्हणजे 15 सेंटीमीटर आहे. आता हे 2 ओळी आहेत. या 2 ओळीमध्ये 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फुटाचं अंतर आहे आणि 2 झाडामध्ये जर पाहिलं तर आता शेतकरी म्हणतात की ज्वारी पेरली काय तुम्ही, यांना हसतायत लोक खरं तर. परंतु हे जे 6 शेतकऱ्याला जे लोक हसतायत यांचं उत्पादन आल्यानंतर तेच पुढल्या वर्षी अशा पद्धतीने कापूस लागवड हमखास करणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी ही विकसित केलेली पद्धत आहे आणि कोरडवाहू कापसासाठी लागवड पद्धत विकसित केलेली आहे. म्हणजे हलक्या जमिनीमध्ये पण आपण लागवड करू शकतो या पद्धतीनं, किंवा मध्यम भारी जमिनीमध्ये करू शकतो. मौजे पिंपळनेर गणपती तालुका जिल्हा बीड येथे एक पाणी फाउंडेशनचा 14 शेतकऱ्याचा गट आहे, त्याचे प्रमुख आहेत. त्यांनी एक यावर्षी फार चांगला निर्णय घेतलेला आहे. पारंपरिक कापूस लागवडीला फाटा देऊन त्यांनी यावर्षी सघन पद्धतीने कापसाची लागवड तब्बल 50 एकर क्षेत्रावर केलेली आहे. 6 शेतकरी आहेत, त्या पाणी फाउंडेशनच्या गटाचे हे प्रमुख आहेत. तर तुम्ही सघन पद्धतीने कापूस लागवड केलेली, किती एकरवर केली? 2 एकर क्षेत्र आहे. तुम्हाला क्षेत्र किती एकूण? एकूण 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर पद्धतीने लागवड केली म्हणजे काय अंतर काय आहे? 3 फूट 6 इंच. म्हणजे 3 फूट 2 ओळीमधलं हा 2 ओळी आणि 2 झाडामधलं 6 इंच म्हणजे अर्धा फूट, हा अर्धा फूट 15 सेंटीमीटर. हा 15 मग सेंटीमीटर. एवढ्या कमी अंतरावर तुम्ही कसं काय घेतलं? तुम्ही सुरुवातीला गेल्या वर्षी किती अंतर घेतलं होतं? गेल्या वर्षी आम्ही 3.5 बाय 2 फूट केलं होतं. हा. तर आम्हाला 10 एकराचा उतार आला होता. हा. पण त्याच्यानंतर आम्ही युट्यूबवर एक प्रत्यक्ष व्हिडिओ बघितला. तिथं कुणाचा होता तो? अजय मिटकर साहेबाचा एक व्हिडिओ होता. हा, माझा स्वतः व्हिडिओ होतो. तुमचा होता का? हम्म. हा, तुमचाच व्हिडिओ बघितला आम्ही. आणि आम्ही मग जालन्याला आम्ही भेट द्यायला गेलो. हा. एक वेळेस भेट दिली आम्ही, तेव्हा कापूस वेचणी चालू होती. हा. तर ते शेतकऱ्यांनी आम्हाला दाखवलं किंवा 3 बाय 6 इंच केलं तर तुम्हाला एकरी 20 क्विंटल कापूस होऊ शकतो. तुम्ही पाहिलं डोळ्याने? आम्ही डोळ्याने पाहिलं प्रत्यक्षात, आम्ही बघून आलो. आमच्या गावामध्ये 6 शेतकऱ्यांनी 48-50 एकरवर घेणं म्हणजे फार मोठी झेप आहे आणि फार मोठी डेअरिंग पण आहे. लोक हसत असतील. नाही, लोक हसतील, नाव ठेवतील, पण शेवटी अनुभव आम्ही बघून आलोच नाही प्रत्यक्षात. बर. आम्ही जाऊन भेट दिली. त्याच्यानंतर एक शेतकरी मेळावा कार्यक्रम झाला जालन्याला. बर. तिथं आम्ही 6 शेतकरी नेले होते. हे जे जालन्याला म्हणजे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचं, खरपुडी विजय अण्णा बोराडेचं. हा, विजय अण्णा बोराडे. मग तिथं ट्रेनिंग पण घेतलंय तुम्ही? तिथं आम्ही प्रशिक्षण बी घेतलं. तुम्ही किती एकर लावली आता सगळं पद्धतीने लागवड? माझी 3 बाय 1 आहे, 10 एकर आहे लागवड हा. आहे. आणि बाकीची एक 3.5 बाय 1 केली काही. हा. आणि 1 एकर माझी 3.5 बाय अर्धा आहे. बर. हा, म्हणजे बर. मी पण ट्राय केली, मग काळ्या जमिनीत हा. ट्राय करून बघू म्हणलं आपण काय होतं. 3 बाय अर्धा फुटावर हा. तुमच्या गावामध्ये 8 एकर लागवड केलेली आहे सगळं 8 एकर. पद्धतीने. आणि 40 एकर जी आहे लागवड आहे ते बहुतेक भारी जमिनी असतील त्या. भारी जमीन. तर त्या जमिनीमध्ये तुम्ही 3 फूट बाय 1 फुटावर लागवड केलेली आहे. 1 फूट. म्हणजे 40 आणि 8 असे तब्बल 48 एकर तुमची लागवड 40 केली. आहे. तुमची पारंपरिक जी लागवड होती ती किती अंतरावर तुम्ही करत होते? आमची पारंपरिक लागवड 4 बाय 2 होती. लोक कशामुळे 4 बाय 2 लावायचे की कोळपे चालवामध्ये गवत राहणार, खुरपायचं वाचावं. बर. 4 बाय 2 आणि कोणी काही शेतकरी होते 4 बाय 1 लावत होते. मग ती झाडाची संख्या कमी बसत असेल तिथं? हा, झाडाची संख्या खूप कमी होती. आणि साधारणतः कैऱ्या किती असायच्या त्याच्यावर? कैऱ्या त्याच्यावर 30, 40, कधी 20 पण असायच्या. बर. आणि एकरी उत्पादन किती यायचं? त्याचं एकरी उत्पन्न द्यायचं 8 क्विंटल, 9-10 क्विंटल पर्यंत द्यायचं. 4 बाय 2 फुटावर तुमची लागवड होती. आता तुम्ही 3 फुटावर आले, 2 ओळीमधलं अंतर. काही ठिकाणी तुमचं अर्धा फुट आहे, काही ठिकाणी 1 फुट आहे 2 झाडामधलं. 1 फूट. एवढा बदल कसं काय झाला? जे केविकेचे मिटकरी, अजय मिटकरी सर आहेत, खरपुडी खरपुडी. हा, कृषी विज्ञान जालना. केंद्र खरपुडी तालुका जिल्हा जालना. हा,
इथले कीटक शास्त्रज्ञ आहेत ते. कीटक शास्त्रज्ञ अजय मिटकरी अजय मेटकरी. हा. आणि आपल्याच युट्यूब चॅनलला माझं तुमच्या युट्यूब चॅनल आम्ही मुलाखत बघितली आपले कचरेवाडीचे जाधव म्हणून, बर. जगदीश जाधव म्हणून. ती मुलाखत बघितल्यानंतर आम्ही त्यांना 2 वेळेस भेटायला गेलो जालन्याला. बर त्यांना समोर समोर भेट घेतली. हा. एक वेळेस जेव्हा त्यांचा कापूस पहिली वेचणी झाली, दुसऱ्या वेचणीला आम्ही भेट द्यायला गेलो. हा त्यांची एकदम हलकी जमीन होती हलकी जमीन आहे. आणि 3 बाय अर्धा त्यांची लागवड होती. हा. त्यांना भेट दिल्यानंतर आम्ही चर्चा केली. ते म्हणले मला 18 ते 20 क्विंटल कापूस निघला एकरी. शेतकरी बंधूंनो, मला सुद्धा आश्चर्य वाटलं. मी जे जगदीश जाधव आहेत कचरेवाडीचे, त्यांचा आणखी कापूस फुटला नव्हता. मी यूट्यूबवर त्याचा मुलाखत टाकली होती आणि ते छाती टोकपणे सांगत होते की मला 20 क्विंटल कापूस हमखास होणार आहे. मी नंतर माहिती घेतली अजय मिटकरीकडे, खरंच त्याला 20 क्विंटल कापूस झालेला आहे. 18 क्विंटल प्लस म्हणजे कापूस आहे. 18 क्विंटल म्हणजे जवळपास 18 ते 20. 20 क्विंटल. आणि जमीन एकदम तुमच्यापेक्षा किती हलकी. आमच्यापेक्षा डायरेक्ट खडेच त्यात, हा? माती नाहीच. मातीच नाही त्यामध्ये. फक्त सघन पद्धतीमुळे एवढा कापूस होऊ शकतो हे पाहून मला सुद्धा आश्चर्य वाटलं. लोकांना खरं वाटत नाही. मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. प्रत्यक्ष आम्ही बघितलं. आम्हाला म्हणलं 15च होत्या, बाद झाला आम्हाला. हा. आमच्या इकडे 10 क्विंटल होतो, 8 क्विंटल होतो. हा. आम्ही म्हणलं आम्हाला 15च होत्या या लागवडीत, आमच्या भारी जमिनीत ना. हा. म्हणलं आम्हाला 15च होत्या, आमचे समाधान आहेत आम्ही. मग ही कशामुळे वाढते काय? झाडाची संख्यामुळे वाढते. एक झाडाला 20 बी बोंड लागले हा. तर ॲव्हरेज तेवढं येतं. शेतकरी बंधूंनो, ही बरोबर सांगतायत. 3 बाय 2 फुटावर जर तुम्ही लागवड केली कापसाची तर एकरी झाडाची संख्या बसते फक्त 7,000. आणि तुम्ही 3 बाय अर्धा फुटावर जर केली तर एकरी झाडाची संख्या बसते 29,000. आणि 3 बाय 1 फुटावर लागवड केली तर 14,000 झाडाची संख्या बसते. पारंपरिक लागवडीपेक्षा तिप्पट ते चौपट झाडाची संख्या तुम्ही वाढवताय. आणि आपल्याला कसं पारंपरिक पद्धतीमध्ये जास्त अंतरावरील कापसामध्ये फार अशा फांद्या फुटलेल्या, कैऱ्या 50 पर्यंत लागलेल्या हा कापूस बघायची सवय आहे. परंतु झाडाची संख्या कमी असल्यामुळं तुमचं उत्पादन 10 क्विंटलच्या वर जात नाही. परंतु इथं होतंय काय की सरासरी जर कैऱ्याची संख्या मोजली तुमची या सघन लागवड पद्धतीमध्ये बसते 20 बोर्ड तुम्हाला लागतात. आणि 20 बोर्डापासून 5 ग्राम एका बोर्डाचं वजन जरी धरलं तरी 100 ग्राम तुम्हाला कापूस मिळतो. गुणिले 29,000 तुम्ही पकडलं तर ते गणित जे आहे ते तुमचं 20 क्विंटलच्या पुढं जातं. आणि 3 बाय 1 वर जर तुम्ही लागवड केलेली असेल तर तिथं सुद्धा तुमचं 14 क्विंटलपर्यंत तुमचं उत्पादन येतं. तर थोडं मागं पुढं होऊ शकतं प्रत्येक शेतकऱ्याचं त्याच्या मशागती पद्धतीनुसार. ही कापूस तुम्ही एकदम ज्वारी पेरल्यासारखं पेरलं म्हणतात तुमच्या गावामध्ये, तर लोक हसत असतील तुमच्याकडे बघून. हा. आणि हे गावात शेजारी प्लॉट आहे पुन्हा. हा. आता इथूनच सगळे आमची रहदारी, इथून लोक येतात जातात बघतात हसत. हे आमचं खरं तर हे आमचा प्लॉट नाही, मित्राचा प्लॉट आहे आमच्या. बर. हा आमचा आहे. कोणाचा आहे तो? आमचा मित्र आहे धनंजय तिरगुळ. बर. त्यांचा प्लॉट आहे. हा, ते बीडला गेलेले. आणि आमचा जे आहे 3 बाय 1 प्लॉट आहे. तुम्ही किती एकर लावली आता सगळं पद्धतीने लागवड? माझी 3 बाय 1 आहे. 14 एकर लागवड आहे. तर त्यातले मी अर्धा म्हणजे 10 एकर आहे. आणि बाकीची एक 3.5 बाय 1 केली काही. आणि 1 एकर माझी 3.5 बाय अर्धा आहे. बर. हा, म्हणजे मी पण ट्राय केली. मग काळ्या जमिनीत ट्राय करून बघू म्हणलं आपण काय. लागवड कधीची आहे? आता ही लागवड आहे 12 तारखेची लागवड आहे. 12 जून. 12 जून. आता याला 1 महिना कंप्लीट होऊन 6-7 दिवस व्हरायटी कोणत्या लावल्या? आम्ही सगळी व्हरायटी कबड्डीत लावली. कबड्डी. पण कबड्डीचं पण उंच होत असेल ना ते? नाही, ते उंच होत नाही. पण आम्ही त्याला ते चमत्कार वगैरे वापरून त्याचे हाय स्टॉप करणारे नाही हात झाले. पण आता ज्या HDPS मध्ये लागवड करण्याच्या ज्या लोक सांगतात हे करण्याच्या त्या व्हरायटी जर आम्ही वेगळ्या ऐकल्या होत्या, तुम्ही कबड्डी कसं काय लावले? ते व्हरायटी काय झालं, ती व्हरायटी आम्हाला भेटली, काही शेतकऱ्याला भेटली, काही शेतकऱ्याला भेटली नाही. ते आमच्याकडे भेटतच नव्हते व्हरायटी. आर्मिता पुन्हा 74-75 न्यूजोडीच्या त्या. न्यूजोडीच्या. बरं, बऱ्याच कंपन्याच्या आहेत ना व्हरायटी. पण ही सरळ वाढणार वाण आहे. हे पण ना? हा, सरळ वाढणार वाण. साधारण पद्धतीने 18 एकर लावलायचं. 18 एकर. काय अंतर आहे? 3 बाय 1. वाण कोणता आहे? वाण माझ्याकडे ते आर्मीता एक आहे. विजेता एक आहे. आणि दुसरी नवनीत शेतकरी जगदीश जाधव. त्यांचा प्लॉट बघितला आम्ही. आमच्याकडे क्षेत्र लमट आहेत. आम्ही 3.5 बाय 1 करतो, 3.5 बाय 2 करतो, 4-2 करतो. आमच्या हलक्या जमिनीत 4-2 जर केलं तर अंतर जुळत नाही, कधी बी पटांगणच मध्ये. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणले तुम्ही काय करा, चांगली जमीन असली तर 3 बाय 1 करा. बर. हलकी जमीन असली तर 3 बाय अर्धा करा. तर मग आम्ही ते पर्याय निवडला. आम्ही आपले मिटकरी साहेबांना भेटलो. मिटकरी साहेबाचाच मला फोन आला होता एक दिवशी की पिंपळनेरला 6 शेतकऱ्यांनी जवळपास 50 एकरवर सघन पद्धतीने कापसाची लागवड केलेली. मला फार आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे मी तुमची ही शेती पाहण्यासाठी मी पुण्याहून आलोय खास. 18 एकर कापूस असतो दरवर्षी. हा. तुम्ही 4-3, 4-2
आणि 3.5 2 असा अर्धा अर्धा भाग करतो बर. दरवर्षी. हा. तर मला काय त्या ह्याचं उत्पन्नाचं काही वाटलंच नाही. कधी 7चं आवरेज आलं मला, हा. कधी कधी 6चं बी आलं, बर. हलकी जमीन असल्यामुळं. तर मग नंतर ते आम्ही व्हिडिओ ते बघितले, ते मिटकरी साहेबाला जाऊन भेटलो. हा. मग त्यांनी असं सांगितलं, म्हणले 18 क्विंटलचं 20 क्विंटलचं जगदीश दादोजी म्हणले हा. आवरेज येते आपल्याला. बर. तर मग आम्ही असं केलं, आम्ही म्हणलं आपण करून बघू. आणि आता टार्गेट काय तुमचं? त्यांनी तर सांगितलं आम्हाला 14 क्विंटल तुमचं एकरी 3x1 ला 14 क्विंटल निघन. हा. आणि आपलं 3x अर्धा फूट आहे, हा. त्यांना तुम्ही 20 जवळ जाता. बर. तर आमची अपेक्षा इतकीच आहे, हा. आम्हाला तितकं जरी नाही झालं त्यापेक्षा कमी जरी झालं, पहिलं वर्ष नवीन वर्ष आमचं, हा. आम्हाला कमी तरी झालं तरी आम्ही त्या समाधान राहणार. पारंपरिक पद्धतीमध्ये आणि तुमच्या सघन पद्धतीमध्ये काय फरक आहे? सदन पद्धतीमध्ये अंतर जवळ आलं सर, जवळ आलं, झाड संख्या जास्त बसली. झाडाची संख्या जास्त बसली. दुसरं खर्च कमी त्याला, कशामुळे? 2 वेळेसच खत पेरायचे आणि उत्पन्न वाढतंय, झाडाची संख्या वाढते. किती एकर कापूस सघन पद्धतीने लागवड केलेला आहे आणि कोणत्या व्हरायटी आहेत, अंतर काय? 5 एकर वावर केलेले, मला सांगा 3x अर्धा फुटावर किती एकर आहे? अर्धा एकर आहे. 3x1 फुटावर किती आहे? 4 एकर आहे. बर, 4 सगळं एकर. 5 आणि एकर जमीन आहे माझी. जमिनीचा प्रकार कसा आहे? अलीकडे 1.5 एकर हलकं आहे हा. आणि बाकीचं भारी रान कोणत्या व्हरायटी कोणत्या येतात? आहे. कबड्डी हम्म. आणि नंदी. सघन पद्धतीने कापूसाची लागवड मला करायची आहे. तर मला सुरुवातीपासून सांगा की नवीन शेतकरी समजा मी, तर काय काय करावं लागेल ते मला एक सिरियली सांगा. आमचं भारी जमीन आहे. आम्ही पहिल्या वेळेस नांगरणी केली, बेवडीचं रान होतं. पहिली त्याच्यात बाजरी होती, त्यानंतर त्याला नांगरणी केली. नांगरणी करून त्याच्यात आम्ही पाळी बिळी घातली. नंतर पाऊस पडल्यानंतर पाळी घालून त्याला आम्ही कापूस लागवड करताना 1.5 ते 2 पोते एकरी खत सोडलं. 10-26 मोग्याने पेरून खत दिलं आम्ही. फार महत्वाचा मुद्दा आहे. कापसाला तुम्हाला सुरुवातीला लागवड करताना खत दिलं पाहिजे, ते तुम्ही मस्त केलंय. आणि नंतर मग आम्ही 3x1 लागवड केली. टोकन 3x1 वर टोकन पद्धतीने लागवड केली. टोकन पद्धतीने लागवड केली. आता आपल्याला 3x3 फुटावर 3x2 फुटावर लागवड करायची सवय आहे. एकदमच तुम्ही अर्धा फुटावर आले, तर ही कसं काय मॅनेज केलं महिला कुठं लागवड करायचं टोकन पद्धतीचं? आम्ही त्याच्यासाठी टोकन घेतलं, टोकन यंत्र हाताने ढाकलं, टोकन यंत्र घेतलं. पहिलीच वेळेस आमची ती टोकन यंत्र वापरायची. आणि आमचं असं एक कंडिशन व्हायची, आमचं क्षेत्र जास्त आहे, आम्हाला बाया लागतात. आणि ज्याचं कमी क्षेत्र आहे, 1-1, 2-2 एकर, 3-3 एकर, ते घरचे घरी बाया आधी लावून घ्यायच्या 2-4 दिवस. 2-4 दिवस लावल्यानंतर आम्हाला काय बाया भेटत नव्हत्या पहिले 2-4 दिवस तरी, पाऊस पडल्यानंतर. आणि नंतर 2-4 दिवसांनी बाया भेटायच्या. तर मग असं व्हायचं की त्यांच्या बरोबर आमचा कापूस नसायचा, एक तर त्याच्यात तूट व्हायची, पाऊस असायचा नसायचा, वापसा नसायचा, पाऊस नसायचा, महाग पडायचा. तर यावेळेस असं झालं, आम्ही टोकन यंत्र घेतल्यानंतर त्यांच्या 1-2 दिवस आधी लागवड आम्ही सुरू केली टोकन यंत्राने ढकलायचं. आम्ही 14-15 एकर हाताने ढकललं, रेगाटी मारली, बरोबर काकरीवर ढकललं. बारीने एक आम्ही 2-4 काकरे एक जण ढकले, 2-4 काकरे दुसऱ्या जण ढकलायच्या, बारीने ढकलायचं. व्यवस्थित चालतं ते. 1 फुटावर पडलं, अर्धा फुटावर पडलं बरोबर. अर्ध्या फुटावर 1 फुटावर व्यवस्थित पडतं. त्यात करता येतं ऍडजस्टमेंट करता येतं. बर. मग ही एक मुद्दा झाला की मग बियाणं जास्त लागते म्हणतात लोक, म्हणतात काय किती लागते याला 3x अर्धाला 6 बॅग लागतात. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये 2च बॅग लागतात. तिप्पट बियाणं वाढतंय, तिप्पट बियाणं आणि खर्च वाढतोय. आणि 3x1 ला 3 बॅगा पडल्यात आमच्या, 1 बॅग त्यात वाढली. आता ह्याला 1 महिना कंप्लीट झालाय. आता ह्याला एक फवारणी देणार, फवारणी देऊन एक खत पेरणार त्याला. खुरपण वगैरे केली आम्ही. त्यामध्ये की जी तत्व आहेत, जवळ लागवड करायची आपल्याला, आणि जे वाण जास्त पसरत नाहीत आणि उबट वाढतात, अशाचीच आपल्याला निवड करायची. आणि त्याची उंची जी आहे ती आपल्याला मर्यादित ठेवायची. तर ते काय सांगा मला. आता ते नियोजन पुढे आता म्हणजे आता शिकता आमचा कापूस 1-1.5 फुटाच्या अंतरावर आहे. पण तुम्हाला सांगितलं असेल ना? आम्हाला सांगितलंय 50 दिवशी त्याला चमत्कार मारा, म्हणजे वाढ खुटवायची त्याची, वाढून द्यायचं नाही. 3-3.5 फुटच कापूस वाढून द्यायचा. एकरी त्याला 20च बोंड धरायचे, जास्त बोंड लागून द्यायचे नाही. कमी लागले चालतील, पण 20च बोंड. मग ते नंतर म्हणजे साधारण किती दिवसाला चमत्कार वाढरोधक मारायचे? 50व्या दिवशी. 50व्या दिवशी वाढायचे. 4-5 दिवस इकडे तिकडे. बरं. पुढं नंतर 2च खत पेरायचे ह्याला. म्हणजे साधारण 2दाच खत टाकायचं. 2दाच खत टाकायचं. मग तिथं आमचा खर्च बचत होणार. आम्ही 4 वेळेस खत पेरत होतो. नंतर पुन्हा वाढरोधक 2दा टाकायचं. 2 वेळेस चमत्कार 2 वेळेस वापरायचं. आणि तिसऱ्या वेळेस जर दुसऱ्या वेळेस कधी ते वापरायचं 60-70 दिवसात. म्हणजे हाईट बघून, हाईट जर 20 दिवसापर्यंत 15 दिवसापर्यंत काम करतं, 70व्या दिवशी वापरायचं दुसरं एक चमत्कार फवारणी. आणि नंतर त्याच्यानंतर जर आपली हाईट जास्तच वाढायला लागली,
ते एक तर शेंडे खोडायचे नाही तर मग लिओसिन त्यांनी मारायचं सांगितलं. त्यांनी उत्पन्नाचं गणित सांगितलं असेल ना. हा उत्पन्नाचं गणित सांगितलं. हा कसं. तर एका झाडाला 20च बोंड पकडायचे. हा 20 बोंड पकडायचे आणि त्याची साईड चांगली बनवायची. हा आणि ते एक 5-6 ग्रॅम भरतं बोंड एक. हा मग त्यांनी तसं ते गुणिल्या पद्धतीत ते आमच्या बरोबर लक्षात लक्षात आलं. आपण हा जो प्लॉट आहे थोडी मध्यम स्वरूपाची जमीन आहे त्यामुळे मध्यम. त्यांनी 3 बाय अर्धा फुटावर हा, लागवड हे केलेली आमच्या मित्रांनी 3 बाय अर्धा केली मध्यम स्वरूपात जमीन मध्यम स्वरूपाची असल्यामुळे. आणि चुनखडी आहे त्यामध्ये. चुनखड आहे. आता आपण दुसरा प्लॉट पण पाहणार आहोत. हम्म. तिथे लागवड तुमची 3 बाय 3 1 वर लागवड केली. वाढ तुमची मर्यादित ठेवायची म्हणजे साधारणतः किती फुटापर्यंत ठेवायचे. 3-3.5 फुटापर्यंत हाईट ठेवायची. वेचणे किती भरतात त्याला. आता ह्याच्यात आता पहिलीच वेळेस आहे, बघू आता किती व्यासने होत्यात. 2 तर कारण- होत्या ना ह्याच्यात. दोन हा. कारण ही कापूस तुमचा लवकर निघून जातो. हा 2 व्यासने तुम्हाला होत्या पाणी जर अंदाजे. असेल तर रबीचं पण पीक घेता येतं. हा घेता येत. 2 किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या तिसरी वेळेस व्यासने हा संपून जात. आणि या पद्धतीमध्ये आपल्याकडे आणखी तशी यंत्र विकसित झाली नाहीत, परंतु या पद्धतीमध्ये यांत्रिकी पद्धतीने त्याची वेचणी सुद्धा करता येते आणि एकाच वेळेस कापूस तुमचा निघून जातो. बाहेरच्या देशामध्ये जी ब्राझील आहे, चायना आहे, टर्की आहे, तिथलं रुईचं उत्पादन जे आहे त्यांचं ते 1500 ते 1700 किलो प्रति हेक्टर एवढं आहे आणि आपल्याकडलं रुईचं जी सरासरी उत्पादकता आहे ती फक्त 450 किलो प्रति हेक्टर एवढं आहे. आणि सघन पद्धतीने जर आपण लागवड केली तर निश्चित आपल्याला चायनासारखं ब्राझीलसारखं तेवढं उत्पादन तुम्हाला घेता येईल. त्याच्यामध्ये देशी वाहन लागवड करण्याकडे कल कमी आहे त्यामुळे आपण हायब्रिड वाहन घेतो, पण बाकीचे जे देश आहेत ते सगळे देशी वाहन घेतात आणि ते देशी वाहन आपल्याकडे सुद्धा आता विकसित झालेले आहेत. पुढच्या वर्षी तुम्हाला देशी वाहनाचे सुद्धा तुम्हाला प्रयोग करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा उत्पादकता ह्याच्या एवढीच येते आणि उत्पादन खर्च ह्यापेक्षा कमी येतो. मग आपण 3 बाय अर्धा फुटावरला प्लॉट पाहिला तुमच्या मित्राचा. हा मित्राचा. आता तुमचं हे शेत आहे इथं 3 बाय 1 फुटावर लागवड केली. 3 बाय. म्हणजे अंतर 2 झाडात का वाढवलं. जमिनीमध्ये थोडं हे फरक आहे. काही जमीन हलकी आहे, काही मध्यम जमीन आहे. हा तर ते हलक्या जमिनीमध्ये 3 बाय अर्धा केला आम्ही. हा. आणि जरा थोडी मध्यम जमीन आहे, हा. थोडी बरीच आहे पेक्षा, हा. तर त्यात 3 बाय 1 केलाय. ही लागवड कशाने केली, मजुराने केली का. टोकन यंत्राने केली. किती वेळ लागतो 1 एकर पेरायला. एका टोकननी 2-2.5 घंट्यात 1 एकर होतं. चांगला जर टोकन हाणणार असला, ढकलणार असला हा. तर याला तर 4 एकर घेतो देऊ. 2 मजुरामध्ये. टोकन यंत्र दोन्ही घेतलेत मी सर. मग केवढ्याला बसतंय टोकन यंत्र एक. आणि ते 6-6 हजाराला घेतलेत 2. बरोबर 1 फुटावर अर्धा फुटावर बसतंय का देऊ. बराबर 11 इंच बी पडतं एक. बर 1 फुटाचं अंतर आहे का ते हा. 11 इंचावर पडतं बर बर आणि ते अर्धा फुटा आहे ते 5.5 इंचावर पडतं. ते तसं ऍडजस्टमेंट करता येते. ऍडजस्टमेंट नाही झाला. बर सघन पद्धतीने जी लागवड केलेली आहे ती 3 बाय अर्धा फूट आणि 3 बाय 1 फुटाची आहे. ही त्या मालकीनबाई येतात. तुमचं नाव सांगा बरं. सविता भागवत पवनी. जमीन हलकी दिसली नाही. हा ती किती अंतर आहे याचं. 3 बाय 3 बाय अर्धा फूट. अर्धा फुट. तिकडलं तुमची बाहेर जमीन तिथं किती 3 बाय 1. अंतर काय होतं पूर्वीचं. 4 बाय 2.